नमस्कार, मी ऋषिका. आपणा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने मला आवडलेला अनघाताई हिचा एक गमतीदार प्रसंग आपल्या समोर सादर करते. ती म्हणते, एक गमतीदार प्रसंग सांगायचा. मी आणि माझ्या बाई अनघा मांडवकर आम्ही महाविद्यालयात उभ्या होतो. पटकन बाई म्हणाल्या, अगं मी ग्रंथालयात जाऊन चकतीवर सगळं संग्रहित करून घेतलंय, तू तुझ्या सवयीवर घे. मी म्हटलं काहीच हरकत नाही बाई, मी सगळं नक्कल करून घेते, त्याच्या छायाप्रती काढते आणि माझी प्रबंधिका प्राध्यापक कक्षात ठेवून देते. हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करून तुम्हाला उपाहारगृहात भेटू. हे सगळं बोलणं चालू असताना शेजारून जाणाऱ्या व्यक्तीने आम्हाला थांबून विचारलं, तुम्ही कोणत्या भाषेत बोलत होतात? आम्ही दोघी हैराण. आम्ही म्हणालो, मराठी. हे कुठलं जुनं पुराणं मराठी आहे का? आता याचं उत्तर काय द्यायचं, यावर हसायचं की रडायचं, हा आम्हाला प्रश्न पडला होता. नंतर लक्षात आलं, आम्ही जर असं म्हणालो असतो की लायब्ररीतून सीडीवरती सगळं कन्वर्ट करून घेतलंय, तू काही नाही, पेनड्राईव्हवरती सगळं कॉपी पेस्ट करून घे, फोटोकॉपीज काढ, तुझं डिजिटेशन स्टाफ रूममध्ये ठेव, अटेंडन्स रजिस्टरवर साईन कर आणि कॅन्टीनमध्ये भेट, हे मराठी नक्की कळालं असतं ना आपल्याला? हाच तर मुद्दा आहे. आम्हाला हे मराठी कळतं, पण आम्हाला संपूर्ण मराठी कळत नाही, म्हणूनच भाषेत गडबड होते. हो, हीच मेघ आहे. भाषेवरती आपण प्रेम करतो का? अमृताशी पैजा जिंकणारी अशी भाषा असेल तर अशी अमृत बांधिलकी आपण जपतो का? अशी जपता येते. तर मित्रांनो, आपण आपल्या बोली भाषेमध्ये हा बदल नक्कीच करूया, म्हणजे हा प्रश्न आपल्याला कधीच पडणार नाही. धन्यवाद.